if a is equal to in curly bracket a comma b comma c comma d comma e, this is a set A, and set B is equal to c comma d comma e comma f, and set C is b comma d, and set D is a comma e, then which of the following statements are true and which are false? खाली काही आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत, ते ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते आपल्याला लिहायचे. आता इथं आपण सी हा बी चा सबसेट सांगितला आपल्याला. ओके, आणि बघा हे एक्झाम्पल पाहिलं आपण, आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं सी इज अ सबसेट ऑफ बी. काल डेफिनेशन आपण पाहिली सबसेटची. काय आहे डेफिनेशन पहा, सी मधले सर्व एलिमेंट हे बी मध्ये जर असतील तर सी हा बी चा सबसेट आहे असे आपण म्हणतो. आणि इथं सी मधले एलिमेंट इथं दिसत आहेत तुम्हाला, बी कॉमा डी आहे. सी मधले एलिमेंट बी कॉमा डी. आता ते बी या सेट मध्ये आहेत का पाहायचं, बी आणि डी. बघा डी आहे परंतु बी दिसते का कुठं, नाही. मग सी हा बी चा सबसेट असू शकतो का, नो. मग इथं लिहिलं दिस स्टेटमेंट इज फॉल्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स, FALSE असं लिहिलं. आता कारण तुमच्या लक्षात आलं, कारण काय आहे, the element of C are not present in element of set B. म्हणजे C चे सर्व एलिमेंट हे B या सेट मध्ये नाही, म्हणून C हा B चा सबसेट नाही. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. ही स्टेटमेंट हे विधान चूक आहे असं मराठी मीडियम लिहिलं. आता याच्यातलं सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. पहा काय आहे सेकंड स्टेटमेंट का, A is सबसेट ऑफ D. A is सबसेट ऑफ D असं लिहिलं. आता पहिला बरोबर तुमच्या लक्षात येतं ट्रू आहे का फॉल्स आहे. आता बघा A ट्रू असण्यासाठी A चे सर्व एलिमेंट हे D मध्ये असावेत, आणि जर असेल तर ट्रू, आणि जर नसेल तर काय असेल, फॉल्स असेल. आता चला A मध्ये येऊया आपण. A चे एलिमेंट A B C D E ही A मधले एलिमेंट आहेत. आता D चे एलिमेंट पहा, D मध्ये A आणि E. मग D मध्ये सर्व एलिमेंट आहेत का, नाही. ओके, म्हणून आपण काय म्हणणार, A इज नॉट सबसेट ऑफ D, किंवा दिस स्टेटमेंट इज फॉल्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स असं लिहिलं आपण. म्हणजे हे विधान चूक आहे, कारण A चे सर्व एलिमेंट हे D मध्ये नाही. आता तिसरं विधान पहा, थर्ड स्टेटमेंट आहे D इज अ सबसेट ऑफ B. D इज सबसेट ऑफ B. बघा D आणि B पहा, D मधले सर्व एलिमेंट हे B मध्ये आहेत का, बघा एकदा. बघा D हा A, E आहे. B C D E F हे आहे. आता D मधले A आणि E हे एलिमेंट याच्यात आहेत का, A दिसतोय, नाही, फक्त E आहे. बरोबर, A हा याच्यामध्ये नाही, म्हणून हा पण D पण B चा सबसेट नाही. D is not a subset of B. Therefore, we will write here this statement is false. This statement A is false. हे विधान चूक आहे. आता चौथं विधान घेऊया आपण. फोर्थ, D is subset of A असं फोर्थ स्टेटमेंट आहे. आता चला D कडे या आणि A कडे या. माझ्या अगोदर तुम्ही लगेच टॅली करू शकता की फॉल्स आहे का ट्रू आहे, बरोबर की नाही. ओके, डी मध्ये पहा A, E आहे, बरोबर आहे. A, E आणि A मध्ये A B C D E आहे. आता बघा सांगा A आणि E याच्यामध्ये आहे का, A आणि E आहे.
मग हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे, फॉल्स नाही. इथे लिहिलं पण धिस स्टेटमेंट is true. TRUE. This statement is true. आता फिफ्थ स्टेटमेंट कडे येऊया आपण. What is the fifth statement? See here. B is subset of A. B is subset of A. बघा B आणि A पा. B काय पा? C D E F आणि A काय पा? C D E F. याच्यामध्ये F आहे का बघा? A B C D E आहे. याच्यामध्ये C D E आहे बघा. C D E आहे, परंतु F आहे का A मध्ये? नाही. मग B मध्ये सर्व एलिमेंट हे A मध्ये नाही, म्हणून B हा A चा सबसेट नाही. म्हणून इथे लिहिलं दिस स्टेटमेंट इज फॉल्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स असं लिहिलं. आणि आता आपण फिफ्थ झाल्यानंतर सिक्स्थ लास्ट स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये काय आहे पहा? C is a subset of A. C is subset of A अशी स्टेटमेंट आहे. बघा टॅली करा. C is a subset of A असं म्हटलंय. C कडे पहा आपण B, D आहे बरोबर की नाही? आणि A चं स्टेटमेंट पहा. C B आणि D याच्यामध्ये आहे का पहा? B आणि D आहे बरोबर की? मग इथं आपण लिहिणार C is a subset of A, म्हणजे C हा A चा उपसंच आहे. हे विधान आहे आणि हे विधान कसं आहे? बरोबर आहे, ट्रू आहे. इथं लिहिलं दिस स्टेटमेंट is true. TRUE. असे या पद्धतीचं हे 1.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल झालं. आणि आता आपण येतोय दुसऱ्या एक्झाम्पल कडे. आणि दुसरे एक्झाम्पल आपण फळ्यावरती लिहूया. We will write the second example. It is the first example of exercise 1.3. आता दुसरे एक्झाम्पल आपण लिहूया. Take the set of natural numbers from 1 to 20. 1 ते 20 पर्यंत नैसर्गिक संख्या घ्या. त्या सेटला काय नाव द्या? ॲज अ युनिव्हर्सल सेट, विश्व संच म्हणून 1 ते 20 पर्यंत काय घ्यायचे? आपल्याला नैसर्गिक संख्या घ्यायच्या. अँड शो सेट्स x and y using Venn diagrams. x आणि y हे दोन संच आपल्याला देणार आहे आणि ते वेन डायग्रामचा यूज करून आपल्याला ते लिहायचे. अगोदर आपण काय करूया? सेट अगोदर लिहूया, युनिव्हर्सल सेट. त्यानंतर गुणधर्म पद्धतीने जे दिलेलं आहे त्याला आपण लिस्टिंग मेथड यादी पद्धतीने लिहूया. ओके. आता बघा A इज इक्वल टू लिहूया C U इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आता कोणते येणार आहे सांगा? 1 ते 20 पर्यंत लिहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20 ब्रॅकेट. आता कधी कधी काय करतो आपण? 1 2 3 4 5 असे लिहितो आणि डॅश करून काय लिहितो आपण? शेवटी 20 लिहितो. ते पण चालतं, असं लिहिलं तरी चालतं. हा झाला तो युनिव्हर्सल सेट, विश्व संच. आता x हा सेट लिहूया. राइट हियर x इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. x इज सच दॅट x इज अ नॅचरल नंबर, म्हणजे हे यापैकीच एक नंबर आहे, तो नॅचरल नंबर आहे x. परंतु कसं आहे? 7 इज लेस दॅन x. 7 हा या x पेक्षा लहान आहे, म्हणजे 7 लहान आहे म्हटल्यानंतर पुढचा अंक कोणता येणार आहे? 8 आहे बरोबर की नाही? 8. आणि x इज लेस दॅन 50, 15 पेक्षा लहान. बघा आता 15 पेक्षा लहान म्हटल्यानंतर किती येणार आहे? 14. इथे लिहिलं 8 9 10 11 12 13 आणि 14 हे लिहिलं आपण x हा सेट. आता आपल्याला याला कशामध्ये लिहायचं? आपल्याला हा सेट
युनिव्हर्सल सेट आणि एक्स हा सेट वेन डायग्राम मध्ये लिहायचं. आणि मित्रांनो वेन डायग्राम काढताना अगोदर काय करा, एक इथं तयार करतो मी, रेक्टँगल तयार करा, आयत, एक आयत तयार केला आपण आणि आयतामध्ये आपण हा सेट आपण दाखवतो, याला आपण म्हटलं यू. ओके. आणि दुसरा जो सेट एक्स आहे त्याला सर्कल मध्ये काढूया आपण. बघा असा एक सर्कल काढला मध्ये, तो सेट यू त्याच्यामध्ये आपण दाखवू. ठीक आहे. या पद्धतीने वेन डायग्राम मध्ये दाखवतो आपण. आणि या सर्कल मधला जो सेट येईल त्याला आपण एक्स म्हणूया. बघा आता कसं लिहायचं, एक्स मधले एलिमेंट आपण इथे लिहूया. कोणकोणते एलिमेंट आहेत? 8 आहे, बरोबर आहे. त्यानंतर 9 आहे, 10 आहे, त्यानंतर 11, 12, 13 आणि 14. बरोबर. आता हे एक्स मधले एलिमेंट झाले. आता मग यू मध्ये कोणते राहतील बरं? 8, 9, 10, 11, 12, 13, 14 वगळता उरलेले एलिमेंट हे कशात असतील? यू मध्ये असतील. बघा कोणते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता 8 नाही येणार त्याच्यामध्ये. 8 ते किती पर्यंत? 14 पर्यंत. त्यानंतर 7 नंतर किती येणार इथं? 15, 16, 17, 18, 19 आणि 20. या पद्धतीने मित्रांनो आपण ही वेन डायग्राम मध्ये दाखवतो. आता यू युनिव्हर्सल म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट मध्ये इथं सर्व एलिमेंट आहे यू मध्ये 1 ते किती? 20 पर्यंतचे. आणि एक्स याच्यामध्ये कोणते येणार आहेत? फक्त हे 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. ओके. या पद्धतीनं हे पहिलं एक्झाम्पल झालं त्यातलं. आता आपण मित्रांनो दुसरे एक्झाम्पल घेऊया. इथं वी राईट हिअर द सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय म्हणतात दुसऱ्यातलं पहा. y इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, सी y इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट y इज सच दॅट y belongs to n. y belongs to n म्हणजे y हा n चा घटक आहे, नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. आणि पुढे सांगितलं आपल्याला y is a prime number. y is a prime number. prime number. y is a prime number. y is a prime number from 1 to 20. From 1 to 20. 1 ते 20 पर्यंतचे काय आहे तर प्राईम नंबर आहे. बरोबर. आता आपण काय करूया, याला विश्वसंच तोच आहे. फक्त बदल काय करायचा आपल्याला उदाहरणामध्ये x च्या ऐवजी इथं y ला आपण लिहिलं, y इज इक्वल. आणि इथं हा भाग डिलीट करूया. आपल्याला पुढे लिहायचे याच्यामध्ये हा भाग डिलीट करतोय मी. आणि पुढे वेन डायग्राम मध्येच आपल्याला दाखवायचं आहे. आणि इथं टॅली केलं तो विश्वसंच तर येणारच. आता सांगा y इज अ नॅचरल नंबर. ओके. y बिलॉंग्स टू n. y इज अ प्राईम नंबर म्हटलं म्हणजे मूळ संख्या फ्रॉम 1 टू 20. 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. आता मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1 तर नाही, इथं लिहिलं 2, त्यानंतर 3 आहे, नंतर 4 नाही, 5 आहे, 6 नाही, 7 आहे, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, त्यानंतर 11 आहे, 12 नाही, 13 आहे, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 आहे, 18 नाही, 19 आहे आणि 20 नाही. या पद्धतीने आपण मूळ संख्या लिहिल्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही त्या संख्येला भाग जातो त्याला आपण म्हणतो प्राईम नंबर. ओके. आता मग ही प्राईम नंबर आपण लिहिले आणि हे जे दोन संच आहेत आपल्याला वेन डायग्राम न दाखवायचे. अगोदर आपण काय करूया, y हा सेट लिहूया.
मग इथं लिहिलं हा सेट वाय. ओके. आणि सेट वाय मध्ये एलिमेंट लिहूया. कोणते एलिमेंट आहेत? 2 3 5 7 11 13 17 and 19 हे वाय मध्ये एलिमेंट्स आहेत. आता बघा उरलेले कोणते एलिमेंट इथे येतील? उरलेले बघा 1 आहे, त्यानंतर 2 नाही, 3 नाही, 4 आहे, 5 नाही, 6 7 नाही, 8 9 10 11 नाही, 12 13 नाही, 14 15 16 17 नाही, 18 19 नाही, 20 हे उरलेले यू मध्ये आले. ठीक आहे. या पद्धतीनं इथं आपल्या मित्रांनो दुसरे एक्झाम्पल संपलेलं आहे. एकदा समजून घ्या, व्यवस्थित लिहा, मनानं लिहा. ओके. आणि आता आपण तिसऱ्या एक्झाम्पल कडे येऊया. चला, राईट द थर्ड एक्झाम्पल. वी राईट द थर्ड एक्झाम्पल. 2 एक्झाम्पल्स आपण कंप्लीट केले आणि आता आपण तिसऱ्या एक्झाम्पल कडे येतो. वी विल राईट द थर्ड एक्झाम्पल. वेन डायग्रामचा यूज करून आपण दुसरे एक्झाम्पल सोडवलंय. आता तिसऱ्या एक्झाम्पल वेन डायग्राम मध्ये हे 3 सेट्स दाखवायचे. एक पी यू दाखवायचा, पी दाखवायचा आणि पी डॅश दाखवायचा. आता आपण आन्सर मध्ये लिहूया. u इज इक्वल टू लिहूया. u इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 and 12 हा u दाखवला. ठीक आहे. आणि p लिहूया. p इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 3 7 10 हा p झाला. मित्रांनो आपल्याला p डॅश दाखवायचा, बरोबर नाही? आता p डॅश इज इक्वल टू कोणते एलिमेंट येतील p डॅश मध्ये? काल आपण पाहिलं कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणतो आपण त्याला, पूरक संच. पूरक संच कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय? जी p मध्ये नाही आणि u मध्ये आहे. बघा आता लक्षात आलं तुमच्या, p मध्ये नाही आणि u मध्ये आहे असा संच. मग सांगा आता 1 आहे इथं, 2 आहे का? नाही. इथं लिहिलं 2, त्यानंतर तिथं 3 आहे. ओके. त्यानंतर 7 आहे, इथं बघा 2 आहे, 3 तिकडं आहे, त्यानंतर 7 आहे तिकडं, 8 नाही, त्यानंतर 9 नाही, त्यानंतर 10 आहे तिकडं, 10 नाही येणार आपल्याकडे. इथं 11 आणि 12, 11 आणि 12 एकदा टॅली करा, बरोबर आहे का? हे 2 तिथं नाही, त्यानंतर 8 तिथं नाही, 9 नाही, 11 नाही आणि 12 नाही. हे p डॅश मध्ये आलं. आणि हा भाग आपल्याला काय करायचं? p डॅश मध्ये दाखवायचं. 2 8 9 11 आणि 12 हा p डॅश याच्यामध्ये दाखवायचा. आता वेन डायग्राम करूया आपण मित्रांनो. वेन डायग्राम काढताना अगोदर आपण हा रेक्टँगल काढतो, बरोबर नाही? हा रेक्टँगल काढला आणि रेक्टँगल मध्ये आपण काय करूया? एक सर्कल दाखवूया. त्याच्यामध्ये आपल्याला हे उदाहरण आपल्याला लिहिता येईल. ओके. बघा, असं उदाहरण आहे आणि उदाहरण आपल्याला फळ्यावरती आहे. आणि अगोदर आपण हा जो सेट आहे रेक्टँगलचा तो सेट यूज आहे आणि याच्यामधला आपल्याला जो भाग दाखवायचा आहे तो सर्कल मध्ये आपण दाखवूया. याला वी विल शो इट इन द सर्कल हियर. असा सर्कल काढला आपण आणि त्याच्यामध्ये आपण दाखवूया p आणि उरलेला भाग जो आहे p डॅश p. आता बघा इथं आपण p डॅश किंवा p दाखवूया. इथे लिहिलं p. ओके. आणि p मध्ये एलिमेंट इथे लिहिले 1 3 7 10 झालं. फार सोपं आहे. त्यानंतर आता p डॅश पहा. p डॅश इथे लिहिलं मी, हा p डॅश हा जो संच आहे, या वर्तुळाच्या बाहेरचा जो संच आहे तो काय आहे? p डॅश. कोणते एलिमेंट आहे तिथं? 2 8 9
11 आणि 12. आता बघा P आणि P' यांना मिळून हा U झाला. किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आणि इकडे तेवढे एलिमेंट आहेत का पहा? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. या पद्धतीने आपलं हे तिसरे एक्झाम्पल आपलं संपलंय आणि आपण येतोय चौथ्या उदाहरणाकडे. वी विल कंप्लीट द फोर्थ एक्झाम्पल. आता A चे 3 सबसेट लिहायला सांगितले आणि तुम्हाला किती पण लिहिता येते, बरोबर की? राईट द 3 सबसेट ऑफ A. A चे 3 सबसेट लिहायचे आपल्याला. मग इथं लिहिलं आपण कोणतं पण नाव देऊया त्याला. लिहूया आपण. चला समजा मी म्हटलं B इज इक्वल टू 1 1 2 C इज इक्वल टू 3 2 और 3 4 D इज इक्वल टू 2 7. काही पण लिहू शकता तुम्ही. हे 3 लिहिले. आता तुम्ही म्हणता एक हा पण लिहिला तरी तो सबसेट आहे. मी म्हटलं D E इज इक्वल टू 1 F is equal to 3, G is equal to 2, H is equal to 7. या पद्धतीनं कितीतरी सबसेट आपल्याला लिहिता येते. फक्त आपल्याला किती विचारले तर राईट 3 सबसेट ऑफ सेट ए. आले लक्षात सगळ्यांच्या? ओके. आता सर्वांच्या लक्षात आले. आता आपण लास्ट एक्झाम्पल आहे याच्यातलं 1.3 मधलं लास्ट एक्झाम्पल आहे ते कम्प्लीट करूया आपण. आणि तिसरं एक्झाम्पल, पाचवं एक्झाम्पल लिहूया. चल आता एक एक कंप्लीट करूया आपण. आपल्याला काय सांगितलं? राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट्स. पहिला आहे P इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन पुणे. पुणे मधील रहिवाशांचा संच. आता पुणे म्हटलं की कुठं आलं पुणे? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र कुठं आहे? अमेरिकेमध्ये का इंग्लंडमध्ये? नाही. महाराष्ट्र हे कुठं आहे? इंडियामध्ये. बरोबर. त्यानंतर M इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेश कुठं आला? कोणतं राज्य आहे? कोणत्या देशातलं राज्य आहे? मध्य प्रदेश हे भारताचं राज्य, बरोबर की नाही? मग मध्य प्रदेश हा भारताचा उपसंच आहे. पुणे हा महाराष्ट्राचा उपसंच आहे आणि भारताचा पण उपसंच आहे. हे आय आहे. आय इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन इंदोर. इंदोर ही कोणत्या राज्यातलं शहर आहे? मध्य प्रदेश मधलं शहर आहे. मग हा आय जो आहे तो मध्य प्रदेशचा पण उपसंच झाला आणि भारताचा पण उपसंच झाला. बी इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन इंडिया. बी हा कोणता सेट आहे? भारतातील रहिवाशांचा संच. H इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. H हा काय आहे? महाराष्ट्राचा उपसंच. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल या सर्व संचांचा अभ्यास केला आपण. या सर्व संचांचा अभ्यास केल्यानंतर याच्यातला युनिव्हर्सल सेट विश्व संच कोणता असेल? कोणता असेल? ओके, बरोबर आहे. बी इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन इंडिया. भारतातील रहिवाशांचा संच हा विश्व संच आहे आणि बाकीचे हे सर्व त्याचे उपसंच आहेत. मग इथे लिहूया आपण कोणकोणते उपसंच आहेत ते लिहूया. पहिला जो आहे P इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन पुणे. मग P हा मध्य प्रदेशचा उपसंच आहे का? नाही. कुठला संच आहे? इंदोरचा नाही. कुठला संच I P is a subset of B, comma P is the subset of H. महाराष्ट्र आणि भारत या दोन सेटचा हा P हा काय आहे? उपसंच. त्यानंतर आपण M चं लिहूया 2 नंबर मध्ये.
M is the set of residents in मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मधील रहिवाशांचा संच हा कोणत्या संचाचा उपसंच असेल? भारतातील रहिवाशांचा जो संच आहे त्याचा उपसंच असेल. M is a subset of B. बरोबर. त्यानंतर आपण तिसरं लिहूया. B is a I लिहूया आपण. I is a set of residents in Indore. मग इंदोर हा कुठे आहे? मध्य प्रदेश मध्ये आहे. म्हणून I is a subset of I is the resident in Indore म्हणजे मध्य प्रदेश मध्ये. I is a subset of M. आणि पुन्हा आपल्याला I हा कशाचा उपसंच अजून? भारतातील रहिवाशांचा संच. I is a subset of the residents in India म्हणून B. त्यानंतर B हा युनिव्हर्सल सेट आहे, तो कोणत्या संचाचा उपसंच नाही. आता H पहा. H is फुल लिहूया आपण. H is a subset of कोणत्या सेटचा तो सबसेट असेल? करेक्ट आहे. B या सेटचा तो सबसेट असेल. H is a subset of B. या पद्धतीने आपलं हे उदाहरण दिलं आपण. ओके. आणि याच्यातलंच पाचव्या मधलं दुसरं उदाहरण आहे. विच सेट फ्रॉम द अबव एक्झाम्पल कॅन बी चूजन ॲज अ युनिव्हर्सल सेट. सांगा बरं असं कोणतं सेट याच्यातलं युनिव्हर्सल सेट म्हणून चूज करता तुम्ही? बरोबर आहे. हा बी हा जो सेट आहे, बी इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन इंडिया. हा काय आहे? युनिव्हर्सल सेट. मग इथं वाक्य लिहूया आपण. सेट बी दुसऱ्यासाठी या. Set B is the universal set. Set B is the universal set. ही दुसऱ्याचा आन्सर लिहिता आपल्याला. ओके. आता इथं 1.3 एंड झाला आपला. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी 1.3 ची माहिती वाचली असेल आणि जर माहिती वाचली तर हे 1.3 आपल्याला समजतं. आणि नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 1.4 टाकतोय. 1.4 चा बराच भाग डिलीट झालाय, त्याच्यातले फक्त 2च एक्झाम्पल आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतोय. आणि 1.4 झाल्यानंतर मित्रांनो आपण दुसऱ्या प्रकरणाकडे जातोय. पहिलं प्रकरण तोपर्यंत A to Z सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करा आणि त्याचे ज्या कॉपीज आहेत मला सेंड करा. आणि नंतर आपण त्याच्यावरती सेट या प्रकरणावरती आपण एक टेस्ट घेऊया. आणि तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतोय. आणि घरी राहा, सेफ राहा, स्टे ॲट होम अँड सेट फ्री अँड सेव्ह अ लाईफ. ओके. थँक्यू व्हेरी मच.